भारतातील वंचित, दलित, बहुजन, सर्व स्त्रिया यांचे उद्धारक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी मानवतावादी तथागत गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारला व ज्यांना या वर्णाश्रमी व्यवस्थेने हजारो वर्षे समानतावादी जीवनातून मागे ठेवून कायमचे अन्यायाचे जीवन जगण्यास भाग पाडले, त्या व्यवस्थेलाच नाकारून हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म आपल्या लाखो अनुयायांसह स्वीकारला व त्यावेळेस त्यांनी भारतातील अन्यायग्रस्त जनतेस जो संदेश आपल्या भाषणातून दिला तो आजपर्यंत आपल्याला प्रेरणा देत आहे व देत राहील। तर आजच्या व्हिडिओत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात ते सविस्तर पाहू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात सांगतात, पुष्कळसे लोक मला असा प्रश्न करतात की या कार्याकरता तुम्ही नागपूर शहर का ठरविले, अन्य ठिकाणी हे कार्य का केले नाही। काही लोक असे म्हणतात की RSSची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी पलटण नागपूर येथे असल्यामुळे त्यांच्या उरावर्ती म्हणून आम्ही ही सभा या शहरात घेतली आहे। हे मुळीच खरे नाही। त्यासाठी नागपूर येथे हे कार्य घेतलेले नाही। आमचे कार्य इतके मोठे आहे की आयुष्यातील एक एक मिनिट देखील कमी पडतो। आपले नाक खाजवून दुसऱ्याला अपशकुन करण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही। हे ठिकाण निवडण्याचे कारण निराळे आहे। ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले असेल त्यांना हे कळून येईल की भारतात बौद्ध प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला। नागलोक आर्यांचे भयंकर शत्रू होते। आर्य व अनार्य यांच्यामध्ये लढाया व तुंबळ युद्धे झाली। आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात। अगस्ती मुनींनी त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचविला, त्याचेच आपण वंशज आहोत। ज्या नाग लोकांना एवढा छळ सोसावा लागला त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता। त्यांना तो महापुरुष गौतम बुद्ध भेटला। गौतम बुद्धांचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरविला। असे आपण नागलोक आहोत। नागलोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते, म्हणून या शहरास नागपूर म्हणजे नागांचे गाव असे म्हणतात। येथून सुमारे 27 मैलांवर नजीकच वाहणारी जी नदी आहे ती नाग नदी आहे। अर्थातच या नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरून पडले आहे। नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी जी नदी ती नाग नदी आहे। हे स्थळ निवडण्याचे हे मुख्य कारण आहे। नागपूर यामुळे निवडले आहे। यामध्ये कोणालाही खिजविण्याचा कोठेच प्रश्न येत नाही, तशी भावनाही नाही। RSSचे कारण माझ्या मनात शिवलेही नाही, तसा कोणी त्याचा अर्थ करून घेऊ नये। मागे आपण लोकांनी मांस खाऊ नये म्हणून चळवळ केली होती। त्यामुळे स्पृश्य लोकांवर मोठी गदा आल्याप्रमाणे त्यांना वाटत होते। त्यांनी जिवंत म्हशीचे दूध प्यावायचे आणि ती म्हैस मेल्यावर मात्र आम्ही मृत म्हशीला खांद्यावर घेऊन जावयाचे। हा प्रकार विचित्रच नव्हे काय। आम्ही त्यांना म्हणतो की तुमची म्हातारी मेली तर तिला आम्हाला का नेऊ देत नाही। त्यांनी मेलेली म्हैस द्यावी तशी म्हातारीही द्यावी। त्यावेळी कोणातरी मनुष्याने केसरीमधून पत्रव्यवहार करून अमुक गावी दर वर्षाला 500 ढोरे मरतात, त्यांच्या कातड्यांची, शिंगांची, हाडांची, मांसाची, शेपटीची, खुरांची मिळून 500 रुपयांनी इतकी किंमत होईल व मृत मांस सोडल्यामुळे एवढ्या प्राप्तीला हे लोक मुकतील असे लिहिले। असा प्रचार त्यावेळी केसरीमधून होत असे। त्यांच्या प्रचाराला उत्तर द्यावयाची आवश्यकता म्हणजे काय होती, पण आमच्या लोकांना असे वाटे या गोष्टीला आमचा साहेब उत्तर देत नाही तर साहेब करतो तरी काय। एकदा मी संगमनेरला सभेला गेलो होतो। सभा झाल्यानंतर संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली होती। त्यावेळी माझ्याकडे एक चिठ्ठी केसरीच्या त्या बातमीदाराने पाठवली व मला विचारले, अहो तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरे ओढू नका म्हणून सांगता,
त्यांची हालाकी किती आहे. त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही, त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीवाडी नाही, अशी त्यांची अत्यंत बिकट अवस्था असता दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्याचे, शिंगाचे, मांसाचे 520 रुपयांचे उत्पन्न फेकून द्या म्हणून तुम्ही सांगता. यात तुमच्या लोकांचा तोटाच नाही का? मी म्हणालो, तुम्हाला याचे उत्तर देऊ ते येथे पडवीत देऊ की सभेत देऊ? लोकांच्या समोरच सवालपट्टी झालेली बरी. मी त्या गृहस्थाला विचारले, तुमचे म्हणणे एवढेच की आणखी काही आहे? ते गृहस्थ म्हणाले, एवढेच म्हणणे आहे व तेवढ्याचेच उत्तर द्या. मी त्या गृहस्थाला विचारले, तुम्हास मुले माणसे किती आहेत? त्यांनी सांगितल्यावर मी म्हणालो, तर तुमचे कुटुंब मोठे आहे. तेव्हा तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी त्या गावची मेलेली सर्व ढोरे ओढावीत आणि 500 रुपयांचे उत्पन्न घ्यावे. हा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा. शिवाय दरवर्षी मी स्वतः तुम्हाला 500 रुपये वर देण्याची व्यवस्था करतो. माझ्या लोकांचे काय होईल, त्यांना अन्न वस्त्र मिळेल की नाही ते माझे मी पाहून घेईन. मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही का सोडून देता? तुम्ही का हे करीत नाही? आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही. ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे. काल एका ब्राह्मणाचा मुलगा मजकडे येऊन म्हणाला, पार्लमेंट असेंब्लीमध्ये तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत, त्या तुम्ही का सोडता? मी त्यास म्हणालो, तुम्ही महार व्हा व त्या जागा पार्लमेंट असेंब्लीमध्ये भरा. नोकरी खाली असली की त्या जागा भरतात. त्यासाठी कोणा ब्राह्मणाचे कोणा इतरांचे किती अर्ज येतात, मग नोकऱ्यांच्या जागा भरतात. तशा या राखीव जागा तुम्ही ब्राह्मण लोक महार बनून का भरत नाही? आमचे नुकसान झाले तर तुम्ही रडता, असा माझा त्यांना सवाल आहे. खरे म्हणजे मनुष्य मात्राला इज्जत प्यारी असते, लाभ प्यारा असतो. सद्गुणी व सदाचारी बाईला व्यभिचारामध्ये किती फायदा असतो हे माहीत असते. आमच्या मुंबईत व्यभिचारी बायांची एक वस्ती आहे. त्या बाया सकाळी 8ला उठल्या की न्याहारीसाठी शेजारच्या हॉटेलात वर्दी देतात आणि म्हणतात, सुलेमान, अरे खिम्याची प्लेट व पाव रोटी घेऊन ये. तो सुलेमान ते घेऊन येतो. शिवाय चहा, पाव, केक वगैरेही आणतो. पण माझ्या दलित वर्गीय भगिनींना साधी चटणी भाकरी देखील मिळत नाही. मात्र त्या इज्जतीने राहतात. आम्ही झगडतो आहोत ते इज्जतीकरिता. मनुष्य मात्राला पूर्णावस्थेत नेण्याकरिता आम्ही तयारी करीत आहोत. त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. हे वृत्तपत्राचे लोक माझ्याकडे गेली 40 वर्षे हात धुवून लागले आहेत. माझ्यावर केवढी टीका करतात. त्यांनी आजवर ती केलीही. मी त्यांना म्हणतो, अजून तरी विचार करा. आता तरी पोरकटपणाची भाषा सोडून काही प्रौढ भाषा वापरा. आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मिळवीन याची मला बालबाल खात्री आहे. मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही. या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल? अडचणी आल्याच तर त्या कशा टाळता येतील? त्यासाठी काही युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल. याची मी पूर्ण विचार केला आहे. माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे. जे भरलेले आहे ते काय प्रकाराने भरलेले आहे ते मला पूर्ण माहीत आहे. हे जे हक्क मिळविले ते मीच माझ्या लोकांच्यासाठी मिळविले. ज्याने हे हक्क मिळविले ते तो पुन्हा मिळवून देईलच. हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईल अशी मला खात्री आहे. म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चालले पाहिजे. विरोधी प्रचारात काही तथ्य नाही हे मी सिद्ध करून देईन. मला एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते. एवढा वादविवाद सर्वत्र होतो आहे, पण एकाही माणसाने मी बौद्ध धर्मच का स्वीकारला हा प्रश्न मला विचारला नाही. कोणताही धर्म न स्वीकारता हाच धर्म का स्वीकारला हा कोणत्याही धर्मांतराच्या चळवळीतील मुख्य आणि महत्त्वाचा प्रश्न असतो. धर्मांतर करताना धर्म कोणता व का घ्यावायचा हे तावून सलाखून पाहिले पाहिजे.
आम्ही हिंदू धर्म त्यागाची चळवळ 1935 पासून येवले येथे एक ठराव करून हाती घेतली. मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल मी ती खरी करून दाखविली. मला इतका आनंद झाला आहे, हर्षवायूच झाला आहे. नरकातून सुटलो असे मला वाटते. मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौद्ध धर्मात यावयाचे आहे त्यांनी जाणिवेने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे. मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला धर्म ही अत्यंत आवश्यक बाब आहे. मला माहीत आहे की कार्ल मार्क्सच्या वाचनामुळे एक ग्रंथ निघाला आहे. यांच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्त्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट मिळाला, त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असले पोटभर जेवण मिळाले, निवांत झोप मिळाली, सगळे संपले. हे त्यांचे तत्त्वज्ञान. मी त्या मताचा नाही. माझे वडील गरीब होते म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळालेले नाही. माझ्या इतके कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही. म्हणून माणसाचे जीवन सुख समाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते याची मला जाणीव आहे असे मी मानतो. त्या चळवळीविरुद्ध मी नाही. माणसाची आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजेच, पण मी याबाबत एक महत्त्वाचा फरक करतो. रेडा, बैल व माणूस यामध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोज वैरण लागते, माणसालाही अन्न लागते. मात्र दोहोत हा फरक आहे की रेडा व बैल यांना मन नाही. मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे. म्हणून दोन्हींचाही विचार करावयास हवा. मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ते सुसंस्कृत बनविले पाहिजे. तसे शरीर सदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरवी मानवजात उदयास आली असे म्हणता येणार नाही. मनुष्याचे शरीर अथवा मन हे रोगी का असते त्याची कारणे ही की त्यास एक शारीरिक पीडा असते किंवा मनाला उत्साह नसतो. मनात उत्साह नसेल तर अभ्युदयही नाही. हा उत्साह का राहत नाही त्याचे पहिले कारण हे की मनुष्यास अशा रीतीने ठेवण्यात आले की त्याला वर येण्याची संधी मिळत नाही. अगर राहत नाही त्यावेळी त्यास उत्साह कोठून येणार? तो रोगीच असतो. ज्या माणसाला आपल्या कृतीचे फळ मिळू शकते त्याच उत्साह प्राप्त होतो. मनुष्याच्या उत्साहाला काही कारण असेल तर मन. आपल्या मनाला उत्साह वाटावा म्हणून आपण चळवळ केली. तेव्हा कोठे शिक्षण सुरू झाले. मी लंगोटी घालून शिक्षणाला सुरुवात केली. शाळेमध्ये मला प्यावयास पाणीसुद्धा मिळाले नाही. पाण्याशिवाय मी किती दिवस काढले. मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये देखील अशीच परिस्थिती असेल तर दुसरीकडे काय अवस्था निर्माण होणार. मी दिल्लीच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये असताना लॉर्ड लिन लिथगो व्हाईसरॉय होते. मी त्यांना म्हणालो, तुम्ही सर्वसामान्य खर्च तर करताच, पण मुसलमानांकरिता अलीगड युनिव्हर्सिटीस 3 लाख रुपये शिक्षणाकरिता खर्च करता. त्याचप्रमाणे बनारसच्या हिंदू विद्यापीठासही तुम्ही 3 लाख रुपये देता. मात्र आम्ही हिंदूही नाही की मुसलमानही नाही. आमच्यासाठी काही करावयाचे म्हटले तर त्यांच्या हजारो पटीने जास्त करावयास हवे. निदान आमच्यासाठी मुसलमानांइतके तरी करा. तेव्हा लिन लिथिगोने सांगितले, तुम्हाला याबाबत काय लिहून आणावयाचे ते आणा. त्याप्रमाणे मी एक मेमोरँडम लिहिला. ते मेमोरँडमचे चोपडे अजून आहे. युरोपियन लोक मोठे सहानुभूतीचे होते. त्यांनी माझे म्हणणे मान्य केले. पण घोडे जे पेंड खाऊ लागले ते हे पैसे कोणत्या गोष्टीवर खर्च करावयाचे त्यावर त्यांना वाटत होते. आमच्यातील मुली शिकलेल्या नाहीत. त्यांना शिक्षण द्यावे, त्यांची बोर्डिंग काढावीत व त्यावर ते पैसे खर्च करावे. आमच्यातील मुलींना शिकविले व सुशिक्षित केले तरी त्यांना वेगवेगळ्या पक्वानांचे पदार्थ करावयास घरी सामान कोठे आहे? त्यांच्या शिक्षणाचा शेवटी परिणाम काय? इतर गोष्टींवरील रक्कम सरकारने खर्च केली व शिक्षणावरील रक्कम अडवून ठेवली. म्हणून एके दिवशी मी लिन लिथगोकडे गेलो आणि शिक्षणावरील खर्चाबाबत म्हणालो, तुम्हाला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारतो. मी एकटा 50 ग्रॅज्युएट्सच्या समान आहे की नाही?
ते त्यांना मान्य करावे लागले. नंतर मी पुन्हा विचारले, याचे कारण काय? ते म्हणाले, ते कारण आम्हास माहीत नाही. मी म्हणालो की माझी विद्वत्ता एवढी मोठी आहे की मी राजवाड्याच्या टोकावर बसू शकतो. मला अशी माणसे हवी आहेत, कारण तेथून सर्वत्र टेहाळणी करता येते. आमच्या लोकांचे संरक्षण करावयाचे असेल तर अशी पारख करणारी माणसे निर्माण झाली पाहिजेत. कारकून काय करणार? त्या सरशी लिन लिथकोस माझे म्हणणे पटले व त्या वर्षी 16 विद्यार्थ्यांना विलायतेस उच्च शिक्षण घेण्याकरिता पाठविण्यात आले. त्या 16 जणांपैकी काही मडकी जशी कच्ची व काही पक्की असतात त्याप्रमाणे काही कच्ची काही पक्की निघाली. ही गोष्ट निराळी. पुढे राजगोपालाचारी यांनी ही उच्च शिक्षणाची योजना रद्द करून टाकली. या देशात आम्हाला हजारो वर्षे निरुत्साही करून ठेवील अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या उन्नतीबद्दल उत्साह उत्पन्न होणे शक्य नाही. या बाबतीतील या धर्मात राहून आम्ही काहीच करू शकत नाही. मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण्य सांगितले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था ही मनुष्याच्या उत्कर्षाला अत्यंत घातक आहे. मनुस्मृतीमध्ये लिहिले आहे की शूद्रांनी फक्त सेवा चाकरी करावी. त्यांना शिक्षण कशाला? ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे, क्षत्रियाने शस्त्र धारण करावे, वैश्याने व्यापार उदीम करावा व शूद्रांनी चाकरी करावी. ही घडी कोण उलगडू शकेल? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णाच्या लोकांना काही ना काही फायदा आहे. शूद्राचे काय? 3 वर्ण सोडले तर इतर जातीत उत्साह उत्पन्न होईल काय? चातुर्वर्ण्याची व्यवस्था काही फुकाफुकी नाही, ही रूढी नाही, हा धर्म आहे. आपला देश परकीयांच्या ताब्यात का गेला? युरोपमध्ये 1945 पर्यंत लढाया चालू होत्या. जेवढे सैन्य मरत असे तेवढे रिक्रूट भरतीमुळे पुढे येत असे. त्यावेळी कोणीही आम्ही लढाई जिंकलो असे म्हटले नाही. आमच्या देशाचे सगळे काही निराळे. क्षत्रिय मेले की आम्ही खलास. आम्हाला जर शस्त्रे धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कुणीही जिंकू शकले नसते. हिंदू धर्मामध्ये राहून कोणाचा काहीही उद्धार होणार नाही. हिंदू धर्म रचनेप्रमाणे वरिष्ठ वर्णांना, या जातींना फायदे आहेत, हे खरे आहे. पण इतरांचे काय? ब्राह्मणबाई बाळंतीण झाली की तिची नजर हायकोर्ट जज्जाची जागा कोठे रिकामी आहे त्याकडे असते. आमची झाडूवाली बाई बाळंतीण झाली तर तिची नजर कोठे झाडूवाल्याची जागा रिकामी आहे तिकडे असते. अशी विचित्र रचना हिंदू धर्माच्या वर्णव्यवस्थेने केलेली आहे. यातून सुधारणा ती काय होणार? उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल. बौद्ध धर्मात 75% ब्राह्मण भिक्खू होते, 25% शूद्रादी होते. परंतु भगवंतांनी सांगितले, हे भिक्खू हो, तुम्ही निरनिराळ्या देशांतून व जातींतून आला आहात. ज्याप्रमाणे आपापल्या प्रदेशातून नद्या वाहतात तेव्हा त्या पृथक असतात, मात्र त्या सागरास मिळाल्या की त्या पृथक राहत नाही, त्या एक जीव समान होतात. बौद्ध संघ हा सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व समान. सागरात गेल्यावर हे गंगेचे पाणी किंवा महानदीचे पाणी ओळखणे अशक्य असते. त्याप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे सर्वजण समान असतात असे समतेने सांगणारा एकच महापुरुष आहे आणि तो महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध होय. काही लोक असे म्हणतात, तुम्ही धर्मांतर करण्यास इतका अवधी का लावला? इतके दिवस काय करीत होता? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. धर्म पटवून देणे हे काम सोपे नाही. ते एका माणसाचे काम नाही. धर्माबाबत विचार करणाऱ्या कोणत्याही माणसास हे समजून येईल, माझ्यावर जेवढी जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही माणसावर नाही. मला अधिक आयुष्य लाभल्यास मी योजलेले कार्य पूर्ण करेन. धर्माची आवश्यकता गरिबांना आहे. पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर. जीवनाचे मूळ आशेत आहे. ही आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल? धर्म आशादायी बनवितो व पीडितांना गरिबांना संदेश देतो, काही घाबरू नकोस, होईल, जीवन आशादायी आहे. म्हणून पीडित मनुष्य मात्र धर्माला चिकटून राहतो. आमच्या वाटेने आम्ही जाऊ, तुमच्या वाटेने तुम्ही जावे. आम्हाला नवीन वाट मिळाली आहे. हा आशेचा दिवस आहे. या देशामध्ये 2000 वर्षे बौद्ध धर्म होता. खरे म्हणजे यापूर्वीच आम्ही
बौद्ध धर्मात का गेलो नाही याचीच आम्हाला खंत वाटते. भगवान बुद्धाने सांगितलेली तत्वे आजरामर आहेत, पण बुद्धाने मात्र तसा दावा केलेला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही. बौद्ध धर्माचा नाश याचे मुख्य कारण मुसलमानांच्या स्वाऱ्या हे होय. मुसलमानांच्या स्वाऱ्यांमध्ये मूर्ती फोडून टाकल्या गेल्या. त्यांचे बौद्ध धर्मावर यामुळे पहिले आक्रमण झाले. त्यांच्या स्वाऱ्यांना भिवून बौद्ध भिक्खू नाहीसे झाले. कोणी तिबेटला गेले, कोणी चीनला गेले, कोणी कोठे गेले. धर्माचे संरक्षण करण्यासाठी उपासक लोक हवे असतात. वायव्य सरहद्द प्रांतात एक ग्रीक राजा होता. त्याचे नाव मिलिंद. हा राजा सदोदित वादविवाद करीत असे. नागसेनचा व मिलिंदचा जो वादविवाद झाला तो पुस्तक रूपाने जगाला मशहूर आहे. त्या पुस्तकाचे नाव मिलिंदपण आहे. मिलिंदाने असा प्रश्न विचारला की धर्मास ग्लानी का येते. नागसेनाने याचे उत्तर देऊन त्याची 3 कारणे सांगितली. पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्वात गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व कालानुसार असा धर्म टिकतो. दुसरे कारण हे की धर्म प्रसार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्मग्लानी होते. ज्ञानी माणसांनी धर्मज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तरी धर्माला ग्लानी येते. 3 आणि तिसरे कारण हे की धर्म व धर्माची तत्वे विद्वानांसाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतींचे पूजन करतात. आपण बौद्ध धर्म स्वीकारताना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजेत. बौद्ध धर्माची तत्वे कालिक आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही. आज 2500 वर्षानंतर ही बुद्धाची सारी तत्वे सर्व जग मानते. अमेरिकेमध्ये बुद्धाच्या 2000 संस्था आहेत. इंग्लंडमध्ये 3 लाख रुपये खर्चून बौद्ध मंदिर बांधण्यात आलेले आहे. जर्मनीतही 3-4 हजार बौद्ध संस्था आहेत. बुद्धाची तत्वे अजरामर आहेत. तथापि बुद्धांनी असा दावा केला नाही की हा धर्म ईश्वराचा आहे. बुद्धांनी सांगितले, माझे वडील प्राकृत होते, माझी आई प्राकृतबाई होती. हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा. हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तोच तुम्ही स्वीकारा. एवढी उदारता कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही. बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे? इतर धर्मात व बौद्ध धर्मात फार फरक आहे. देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. भगवान बुद्धांनी सांगितले, जगात सर्वत्र दुःख आहे. 90% माणसे दुःखाने पिडलेली आहेत. त्या दुःखातून पिडलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे. बुद्धापेक्षा कार्ल मार्क्सचे वेगळे काय सांगितले? बंधूंनो, मी सांगावयाचे होते ते सांगितले. हा धर्म सर्वतोपरी परिपूर्ण आहे. त्यास लांछन कोठेच नाही. हिंदू धर्माची अशी काही तत्वप्रणाली आहे की त्यामधून उत्साहच निर्माण होऊ शकत नाही. हजारो वर्षांपासून परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही मनुष्य ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही. मला सांगावयास हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती. ती मराठा होती. ती मला शिवत नसे. लहानपणी शाळेत असताना मला तहान लागली होती. मी मास्तरांना तसे सांगितले. मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरिता चपराशाला दुसरीकडून बोलाविले व याला नळावर ने असे सांगितले. आम्ही नळावर गेलो. चपराशाने मग नळ सुरू केला व मी पाणी प्यालो. मला 6-6 दिवस शाळेत पाणी प्यावयासही मिळत नसे. पुढे मला डिस्ट्रिक्ट जजची नोकरी देऊ केली होती, पण मी ती घोरपड माझ्या गळ्यात बांधून घेतली नाही. माझ्या बांधवांचे कार्य मग कोण करील असे माझ्यापुढे कोडे होते. म्हणून मी नोकरीच्या बंधनात अडकलो नाही. मला वैयक्तिकरित्या या देशातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या डोक्यावर वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण जी उतरंड रचली आहे ती कशी उलटेल व मोडेल हा खरा प्रश्न आहे. म्हणून या धर्माचे ज्ञान सर्व प्रकारे तुम्हाला करून देणे हे माझे कर्तव्य आहे.
मी पुस्तके लिहून तुमच्या शंका कुशंका दूर करीन व ज्ञानाच्या पूर्णावस्थेला तुम्हास नेण्याचे सर्व प्रयत्न करीन. आज तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून वागले पाहिजे. मात्र तुमची ही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबर देशाचा इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू. कारण बौद्ध धर्माने जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता राहणार नाही. हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प केला आहे, काही इच्छिले आहे, हे तरुणांनी लक्षात घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा निदान 20वा हिस्सा या कामी देईन असा निश्चय करावा. मला सर्वांना बरोबर न्यावयाचे आहे. प्रथम तथागताने काही व्यक्तींना दीक्षा दिली व त्यांना या धर्माचा प्रचार करा असा संदेश दिला. त्याप्रमाणे पुढे यश व त्यांच्या 40 मित्रांनी बौद्ध दीक्षा घेतली. यश हा श्रीमंत घराण्यातील होता. त्यांना भगवंतांनी सांगितले, हा धर्म कसा आहे तर बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय धम्म आदी कल्याण मध्यम कल्याण पर्यासन कल्याण. त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे तथागताने धर्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला. आता आपल्यालाही एक नवीन यंत्रणा तयार करावी लागेल. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धम्मदीक्षा घेतल्यानंतरचे भाषण अथवा संदेश ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात यांचे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा या पुस्तकातून घेतले आहे. व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश जास्तीत जास्त शेअर व लाईक करा. चॅनल्सवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती अथवा संदेश ऐकून जागे व्हा.